ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, द चोजन ही अमेरिकन वेब सिरीज आहे. द चोजन म्हणजे निवडलेले, आणि टी व्हीवर भरपूर अशी प्रसिद्ध आहे. ही वेब सिरीज येशूचं जीवन आणि त्याच्या कार्यावर प्रकाश झोत टाकते. लोकांच्या नजरेतून पाहिलेला येशू दाखवलेला आहे. ह्या वेब सिरीजमध्ये येशूने मत्तईला दिलेलं आमंत्रण, त्याचप्रमाणे मारिया मागदालिया जिला पापी गणलेलं होतं, ह्यांच्याबरोबर तो कसा वागलेला आहे, कसे व्यवहार केलेले आहेत, हे उत्तमरित्या दाखवलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकप्रिय शुभवर्तमान अध्याय 5:27 पासून येशूने लेवीला दिलेलं आमंत्रण आणि पाचारण. आणि होय, लेवी कोण होता? तर ज्याला आपण पुढे मत्तई म्हणतो, हा जकातदार होता. रोमी सत्तेसाठी तो काम करत होता. पैशाचा व्यवहार चोख नव्हता, आणि अशा व्यक्तीला समाजामध्ये पापी गणलं जात होतं. आणि येशू जेव्हा त्याच्या घरी जेवायला जातो, हे पाहून समाजातील धार्मिक पुढारी म्हणजे परुषी त्याला चक्क प्रश्न विचारतात आणि सांगतात की तू अशा पापी लोकांबरोबर का उठतोस, बसतोस आणि जेवतोस? आणि येशूने समर्पक असं उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजे निरोगी लोकांना वैद्याची गरज नाही, परंतु रोगी लोकांना वैद्याची गरज आहे. आणि ह्या देववचनामध्ये येशूने आपल्या मिशनचं सार सांगितलेलं आहे. होय माझ्या प्रियांनो, प्रभू येशूने मत्तईला आमंत्रित केलं, पाचारण केलं, आणि येशूच्या सुवार्तेमुळे त्याचं हृदय परिवर्तन झालं, त्याचं आत्मपरिवर्तन झालं. पुढे हा लेवी मत्तई येशूचा शिष्य बनला, आणि त्याच गुरुचं शुभवर्तमान त्याने लिहिलेलं आहे. ह्या उपवास काळामध्ये पुन्हा एकदा आपण आध्यात्मिक जीवन जगावं, धार्मिक जीवन जगावं, प्रभूच्या जवळ यावं, म्हणून प्रभू आपल्याला बोलावित आहे. आणि त्याद्वारे आपलं आत्मपरिवर्तन आणि हृदय परिवर्तन व्हावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.